श्री स्वामी समर्थ केंद्र आडगाव सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन सोहळा नाशिक आडगाव येथे गुरुवार दिनांक 1/8/2024 रोजी सायंकाळी ठीक 5:30 नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। आडगावकरांची मागणी होती आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या आमदार निधीतून पूर्ण होऊन सभामंडप मंजूर करण्यात आले असे माजी स्थायी समिती सभापती माननीय श्री उद्धव बाबा निमसे यांनी आपल्या भाषणात सांगितले। यावेळी माजी नगरसेविका शीतलताई माडोदे, सुरेश खेताळे, पूनम सोनवणे, नाशिक तालुका शेतकी संघाच्या संचालिका मीराताई लबडे, गणेश माडोदे, भाई पूजा माडोदे, जालिंदर शिंदे, सागर माडोदे, प्रभाकर मते, नितीन माडोदे, सतीश माडोदे, मयूर मते, सुरेश मते, तुकाराम लभडे आदी मान्यवर व गावातील विविध संघटनातील पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। आलेल्या कार्यक्रमाला स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी राजेंद्र माडोदे, अशोक गायकवाड, पंढरीनाथ हंडोरे, पंडित दिवटे, वावधने मॅडम आदी आडगाव स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सर्व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक ते डिजिटल साठी मुख्य संपादक सुदाम हळदे, आडगाव। सभामंडपाच्या भूमिपूजनाबद्दल आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा। आडगाव येथे स्वामी समर्थ केंद्र व्हावं, त्याचं रिन्युएशन व्हावं अशी इथल्या सेवेकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होते। आमचे मोठे बंधू या भागातले लोकप्रिय नगरसेवक उद्धव बाबा निमसे, सुरेश भाऊ खेताडे, शीतलताई माडोदे यांच्या माध्यमातून आज इथे 50 लाखाचा निधी आपण इथे उपलब्ध करून दिला आहे। उद्धव बाबांनी या कामासाठी आमच्या सगळ्यांना खूप फॉलोअप घेतला आणि उद्धव बाबांच्या माध्यमातून आज इथं जे कार्यक्रम होतोय, जो इथे आज स्वामी समर्थ केंद्राचं भूमिपूजन होतंय, त्याबद्दल लोकांची कमिटमेंट पूर्ण केल्याचं एक समाधान लाभलेलं आहे आणि एक धार्मिक जी गोष्ट आहे ती हातून घडली, हे एक मानसिक आणि स्वतःचं एक समाधान मला इथे जाणवतंय। कारण जवळपास 8 स्वामी समर्थ केंद्र हे आपण या नाशिक विभागात आपण त्यांना सभामंडप दिलेत आणि त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं हे आडगावचं होतं आणि त्याच्यामुळे आज अनेक वर्षांची मागणी ही आपल्या सेवेकरांची पूर्ण झाली, हा एक चांगला योग म्हणावा आणि त्याचं समाधान मला। धन्यवाद। अनेक वर्षापासूनची मागणी आहे, आपल्या माध्यमातून किंवा आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे या सभामंडपाचं काम लवकरच सुरू होणार आहे, त्याबद्दल आपलं थोडक्यात मनोगत। खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 2 आणि आडगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी आमदार राहुल भाऊ ढिकलेंचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागणीचा विचार करून स्वामी समर्थ केंद्रामध्ये या सभा मंडपाचं काम दिलं। त्याचं भूमिपूजन आज सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। येत्या काळामध्ये अनेक कामं त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये झालेली आहेत, होतील आणि होत राहील आणि मला खात्री आहे की त्यांच्या विकास कामांच्या जोरावर परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आमदार राहुल भाऊ ढिकले दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जातील, त्याची मला पूर्ण खात्री आहे आणि नागरिक त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहतील, हीच अपेक्षा मी व्यक्त करतो। धन्यवाद बाबा। आज आडगाव येथील स्वामी समर्थ केंद्राचं भूमिपूजन झालं। खूप दिवसानंतर आजचं हे भूमिपूजन झालं। खरं तर माननीय आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांनी आम्हाला या ठिकाणी 50 लाख रुपये निधी दिला। खरंच सर्व सेवेकरांतर्फे मी भाऊंचं खूप खूप मनापासून आभार मानते की भाऊंनी आमच्या या सेवेकरी सर्व सेवेकऱ्यांची जी अपेक्षा होती केंद्राचं काम लवकरात लवकर व्हावं, भाऊंनी दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा भाऊंचे आभार मानते। धन्यवाद। आज स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते पार पडला। खरं तर खूप दिवसापासून एक काम राहिलं होतं, ते आज मार्गी लागले, त्यामुळे सर्व सेवेकरांनी आज आनंद व्यक्त केला। आमदार साहेबांनी हे काम पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे सर्व सेवेकरांच्या वतीने व आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। समर्थ केंद्र आडगाव यांच्या सभामंडपाचं भूमिपूजन नुकतंच
पूर्व विधानसभेचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. तर आपण जाणून घेऊयात तपोवन मंडल भाजपचे सरचिटणीस आमचे मित्र युवराज जोमान यांचं मनोगत. आज आडगाव येथे माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या विकास निधी कामातून श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या या जागेमध्ये सभा मंडपाचं या ठिकाणी भूमिपूजन अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झालंय. माननीय आमदार यांच्या विविध कामांमधून अनेक कामं या ठिकाणी होत असतात. त्यापैकी हे एक महत्त्वाचं काम आडगाव वासियांसाठी, इथल्या भक्त परिवारासाठी या सभा मंडपाचा उपयोग होईल. आध्यात्मिक काम या ठिकाणी होईल असं या ठिकाणी मला वाटतं. आणि खरोखर आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. माननीय आमदारांचं मी भारतीय जनता पार्टी तपोवन मंडल सरचिटणीच्या नात्याने त्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.